नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हा पहिली 15 मिनिट मार्केटमध्ये घसरण होती। त्यानंतर मात्र तेजी सुरू झाली व दिवसभरापर्यंत मार्केटमध्ये तेजी वाढतच होती। मार्केट संपताना सेन्सेक्सचा 1619 पॉईंटनी वाढून 76,693 वर बंद झालेला आहे। हा आतापर्यंत ऑल टाइम हाय आहे। याखेरीज निफ्टी 469 पॉईंटनी वाढून 23,290 वर बंद झालेला आहे। हा सुद्धा ऑल टाइम हाय आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE टेलिकॉम इंडेक्स 3.77%, BSE IT इंडेक्स 3.38%, BSE ऑटो इंडेक्स 2.53%, मिड कॅप इंडेक्स 1.28%, स्मॉल कॅप इंडेक्स 2.18% वर आहेत। आज सर्व इंडेक्समध्ये तेजी दिसून आलेली आहे। आज निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। महिंद्रा अँड महिंद्रा 5.84%, विप्रो 5.11%, टेक महिंद्रा 4.57%, इन्फोसिस 4.17% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। SBI लाईफ इन्शुरन्स 1.18%, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 0.37%। आज FIIने 4,391 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 1,290 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। आज RBIची क्रेडिट पॉलिसी आलेली आहे। व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, जसे ते ठेवण्यात आलेले आहेत। हे एक कारण आहे की आज मार्केटमध्ये तेजी दिसून आलेली आहे। शनिवार आणि रविवार मार्केटला सुट्टी आहे। आपण सोमवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।